देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या तिरंग्या रॅलीच्या माध्यमातून पूर्ण जनता सैन्याच्या पाठीमागे आहे आणि या सैन्याचं कौतुक करण्याकरताच ही तिरंग्याची रॅली आहे। सामर्थ्यवान भारतीय सैन्याचे कौतुक करण्यासाठी नवी मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते। दहशतवाद्यांनी माता भगिनींचे कुंकू पुसले आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांच्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले। पाकिस्तान विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनाने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। वाशी सेक्टर 28 येथील ब्लू डायमंड हॉटेल येथून तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला। राष्ट्रप्रेमाने ओसंडून वाहणाऱ्या या तिरंगा रॅलीमध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तिरंगा रॅली दरम्यान भारत मातेचा जय जयकार करण्यात आला। रॅली दरम्यान संपूर्ण परिसर देशाच्या अभिमानाचे प्रतीक तिरंगा ध्वजाने फुलून गेला होता। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा रॅलीची यशस्वी सांगता झाली। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना विश्वास होता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार। त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी संयुक्तरित्या कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे तसेच हवाई पट्टी उद्ध्वस्त केली। भारतीय सेना किती सजग आणि सामर्थ्यवान आहे हे सर्व जगाने पाहिले असल्याची भावना वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली। काश्मीर मध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियांना त्यांच्या कुटुंबियासमोर त्यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू पुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताचं सर्वार्थाने महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं। भविष्य काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे। देशातील सर्व जनता भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली। भारतीय सैन्याचे मनोबल आणखी वाढले। आज संपूर्ण जग सामर्थ्यवान भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत असल्याचे देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले। म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं? आपल्या सैनिकांचं, आपलं पायदल, नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं। म्हणजे ते मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।